हे बघा रात्रीचे आता 10 वाजलेत. एक मी छोटासा माझ्याकडे बिझनेस आहे हरतालिका चित्र रंगवण्याचा. तर आता 10 वाजले तरी पण माझ्याकडं मुली थोड्याशा काम करतात. मी आता ते तुम्हाला दाखवते. हे बघा ह्या हरतालिका ह्या पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत मी. ही मूर्ती हे बघा हे पॅकिंग केलेले झालेले आहेत. ह्या आता मी चित्र बनवायला घेतले तर हे 4-5 वाण असे रंगून झालेले आहेत माझे. आता जस्ट बघा इथे 1 2 3 4 एक जरा बाहेर गेली 4 मुली काम करतात आहे. त्यांनी आता मागापासून हे थोडंसं पेंटिंग चालू केली. मी तुम्हाला वाण दाखवते. हा मुलगा बघा किती छोटा आहे. तर हे बघा हे असे वाण रंगवलेत. तिकडे पेंटिंगचे काम थोडं चालू आहे ते बघा तोही रंगवतोय. ही मुलगी आहे 7वीला. ही पण पेंटिंगला पण शिकवली आहे. हे काल या मुलींनी हे हँडेवर रात्रीचं थोडंसं मला टाईम मिळतो त्या टायमामध्ये मी हे काम करते. आता ह्यांना बघा डोळे थोडेसं गणपण वगैरे राहिलेले आहेत ते उद्या करणार. आणि आवडला असेल नक्कीच कमेंट शेअर करा. बघा ही पेंटिंग खूप छान प्रकारे रंगवलेली आहे. दिवाळीचं चित्र आहे छान वाटतंय. तर आता आपण थोडीशी ह्या दोघींची तुम्हाला मुलाखत ऐकवते नॉर्मली थोडीशी जस्ट. रसिका तू आता इयत्ता 7वीमध्ये शिकतेस तर तुला हे काम करायला कसं वाटतं? खूप छान. हा खूप छान. हे असे वेगवेगळे चित्र देतीस तू. तुला असं थोडंसं इकडे तिकडे कलर लागण्याची अशी भीती शंका वाटते का की इतकं नाजूक काम आहे एकदम डोळे बारीक ठेवून करावं लागतं तर कसं वाटतं? खूप छान रंगवतीस तू. हा बोल कसं वाटतं तुला? छान वाटतं. चित्र रंगवताना इकडे तिकडे नजर फिरते का पूर्ण चित्रावरच लक्ष केंद्रित करावं लागतं? चित्रावर. आता बोरी तुझं नाव काय? जयश्री दिघे. तू कितवीमध्ये आहे? 11वी. आता तू एवढी रात्री 10 वाजेपर्यंत इथे पेंटिंग करतीये. घरचे ओरडतील का तुला? ओरडतील का? नाही. तू सांगून आली का घरी की मी मॅडमच्या इथं चित्र रंगवायला आली? हा. बरं तुला कसं वाटतं चित्र रंगवताना? छान वाटते. ह्या मुलींना अजून माझ्याकडे 5-6 बऱ्याच मुली येतात पण त्या दिवसाच्या येतात कधीतरी शनिवार रविवार. तेव्हा नक्कीच उद्या तुम्हाला मी दाखवन. या मुलींना अगदी 6 रुपये तासापासून मी म्हणजे एक 6 रुपये तासाने पैसे देत असते. अगदी शाळेचं काम करून त्यांना पेंटिंग पण करायला आवड वाटते. आणि त्यांना पैशाचा विषय नाही पण त्यांना असं वाटतं की कुठेतरी टाईम घालवायचं खेळायला. तर हे पेंटिंगचं काम ते अतिशय सुंदर प्रकारे करतात. आणि पूर्ण चित्र तयार झालं का तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. काही मी असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे चित्राचे एक वाण करून ठेवलेले आहेत. तर असे बघा हा एक ओझेवाला हा पोपट आहे. ही तोफ आहे. हा याला व्यंकोची वाघ म्हणतात. बघा हा या मुलींनीच रंगवलाय. माझे फक्त त्यांना डोळे गणपान कुठं अवघड काम असेल तिथं मीच करत असते. बाकीचं सगळ्या मुली तयार करतात. हे बघा हे झाड अतिशय किती सुंदर प्रकारे आतमध्ये निळ्या रंगाचं पाणी वगैरे दिले त्यांनी. खूप छान त्यांना मीच ट्रेन केले. ट्रेन करता करता 2-3 वर्ष गेली माझी. ही देवी काही वाण असे बरेच आहेत की ते आता सध्या इथे खोक्यामध्ये भरले. आता घर माझं छोटं आहे पण अगदी छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये आम्ही हे काम करतो. तर तुम्हाला हे पण माझ्याबद्दलची थोडीशी तुम्हाला ही माहिती सांगितली.